नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, गेल्या काही वर्षांपासून आपली जीवनशैली ही अगदी बदलली आहे. जीवन हे धावपळीचं झालंय, ताणतणावांचं झालंय, स्पर्धा वाढली आहे आणि त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर याचा परिणाम होताना दिसतोय. शारीरिक आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की काही वर्षांपासून जो आपण रिटायरमेंट नंतर किंवा निवृत्तीनंतर आजार होणारे असं म्हणत होतो, तो मधुमेह हा आता सर्व वयोगटात जवळपास दिसायला लागलाय. अगदी ज्याला आपण म्हणतो की कमी वयोगटापासूनही तो दिसायला लागलाय. आणि मग आपल्याला वाटतं की आमच्या आजी आजोबांच्या वेळेला तर हा रोग इतका नव्हता, आत्ताच त्याचं प्रमाण नेमकं का बरं वाढलंय. पूर्वी त्याला श्रीमंतांचा रोग म्हणायचे, पण आता तो श्रीमंत सोडून या समाजाच्या सर्व तळागाळापर्यंत सर्व स्तरांपर्यंत पोचलेला असा रोग झालेला आहे. आणि आता तो लाईफस्टाईल डिसीज म्हणजे जीवनशैलीचा आजार किंवा जीवनशैलीशी निगडित रोग म्हणून आपण त्याला ओळखतो. मग हा जो मधुमेह आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, यामागे नेमकी काय कारणं असतील. आपण अनेक गोष्टी ऐकत असतो, वाचत असतो, पण या सगळ्यामध्ये शास्त्रीय तथ्य काय, याची शास्त्रीय माहिती आम्हाला कोण देईल, किंवा आमच्या मनामध्ये जे या संदर्भातले समज गैरसमज आहेत त्याला कोण दूर करेल. यासाठीच आजच्या या खास आरोग्य संपदा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या एका तज्ञ डॉक्टरांना आपण बोलवलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर हर्षल भितकर. नमस्कार डॉक्टर. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर हर्षल भितकर या बीजे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या औषध वैद्यकशास्त्र अर्थात मेडिसिन डिपार्टमेंटच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे डायबेटिक युनिटच्या पुणे युनिटच्या त्या इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 15हून अधिक निबंध प्रकाशित झालेले आहेत. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे विविध ड्रग ट्रायल्स अर्थात औषधी चाचण्या ज्या असतात त्यामध्ये त्या प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे मधुमेह आणि इतर विषयांच्या वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी चेअरपर्सन म्हणूनही काम केलेलं आहे आणि त्या कार्यरतही आहेत. आज आपण त्यांच्याकडून आपल्या मनात मधुमेह अर्थात डायबेटीस या आपल्या रोगासंदर्भात ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत, समज गैरसमज आहेत, त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयाकडे वळतानाच डॉक्टर, मला पहिल्यांदा विचारायचं आहे की मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि मधुमेह होतो म्हणजे शरीरामध्ये आपल्या काय बदल होतात. मधुमेह म्हणजे आपल्या शरीरामधले रक्तामध्ये जी साखरेची पातळी आहे ती नॉर्मलपेक्षा जास्त वाढणं, म्हणजेच याला मधुमेह असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं, जनरली आपल्या बॉडीमध्ये एक शरीरामध्ये पॅन्क्रियास नावाचा अवयव असतो, तो पोटाच्या मध्यभागी मागच्या बाजूला असतो. त्याचं काम असतं की इन्शुलिन नावाचा जो हार्मोन आहे तो रिलीज करणं. आणि त्याच्यामधनं इन्शुलिन हा मेन आपला हार्मोन आहे ज्याच्यामध्ये इन्सुलिनला ग्लुकोज हे आतमध्ये जाण्यामध्ये एंट्री करतं सेलमध्ये. तर शक्य आपल्या डायबिटीजमध्ये काय होत असतं शरीरामध्ये की आपल्या सगळ्या सेल्सला एनर्जी ही लागते. ही एनर्जी जी आहे ती आपल्याला ग्लुकोजच्या स्वरूपात मिळत असते. जे काही आपण जेवण करतोय, खातो आहे त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. आता हे ग्लुकोज राहतं आपल्या ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये. बरोबर. आता रक्तातलं शुगर जे आहे ते प्रत्येक अवयवांना पोहोचण्याचं काम जे आहे त्याला इन्सुलिनला मदत करावी लागते. समजा इन्सुलिन नसेल तर रक्तामधली साखर तशीच राहून ती सेल्समध्ये पोहोचणार नाही, आपल्या अवयवांना पोहोचणार नाही. म्हणजे हे इन्सुलिनचं महत्त्वाचं काम आहे. तर ज्याप्रमाणे जेव्हा इन्सुलिन शरीरामध्ये कमी होतं
त्या म्हणजेच डायबिटीजमध्ये हे इन्शुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराच्या रक्तामध्ये तर शुगर वाढलेली असते, पण ही शुगर सेल्समध्ये म्हणजे अवयवांपर्यंत पोहोचल्या जात नाही. हा त्याचा मेन प्रॉब्लेम असतो. आता याच्यामध्ये आपण ज्या आपल्या ब्लड टेस्ट करतो त्याच्यामध्ये उपाशीपोटीची शुगर ही समजा 126च्या वरती असेल, जेवणानंतरची 2 तासाच्या जेवणानंतर, भरपूर जेवणानंतर 2 तासानंतर आपण पुन्हा शुगर टेस्ट करतो, त्याची लेवल ही 200च्या जास्ती. आणि HbA1c म्हणजेच ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन याची जेव्हा लेवल ही 6.5च्या वरती असते तेव्हा आपण सहसा डायबिटीज झाला असं म्हणत असतो. वयोगटानुसार किंवा त्या रोगाच्या तीव्रतेनुसार या डायबेटीसचे काही प्रकार आहेत का? हो, नक्कीच. आता डायबिटीसचे प्रकार आहेत. मोस्टली त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने डायबिटीस टाईप 1 ओके आणि टाईप 2 म्हणून कन्सिडर करतो. त्यातला टाईप 1 डायबिटीस म्हणजे ज्यामध्ये पँक्रियाजमधनं इन्शुलिन हे बिलकुलच डेव्हलप होत नाही, बिलकुलच प्रोड्यूस होत नाही. बर आता हा जो आजार आहे हा मोस्टली लहान मुलांमध्ये आपल्याला दिसतो. बर आता याची कारणं म्हणजे एक ऑटो इम्युन प्रोसेस असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की शरीराचीच रोगप्रतिकार शक्ती ही चुकीनी काही ऑटो अँटीबॉडीज तयार करतं. बर आणि हे ऑटो अँटीबॉडीज जे पँक्रियाजमधले सेल्स आहेत जे इन्शुलिन तयार करतात त्यांनाच नष्ट करते. अरे बापरे. आणि त्यामुळे इन्शुलिन हे बनतच नसतं. अगदी 0 ते 5 ते 10% एवढंच त्याचा जो काही प्रमाण असतं ते बनत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे कारण म्हणजे जेव्हा लहान मुलांमध्ये जन्मतःच पँक्रियासचे काही आजार असले किंवा काही दोष असले अशा कंडिशनमध्ये हा आपल्याला टाईप 1 डायबिटीज बघायला मिळतो. हा मोस्टली लहान मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. साधारण काय वयोगटातल्या? एक 5 ते 6 वर्ष ते 10 ते 12 वर्षापर्यंत आपल्याला मुलांमध्ये हा आजार बघायला दिसतो. नंतर दुसरा प्रकार आहे जो भारतामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये आहे तो टाईप 2 डायबिटीज. हा टाईप 2 डायबिटीज म्हणजे काय तर याच्यामध्ये पँक्रियास इन्सुलिन तयार करत आहे, पण ते इन्सुलिन शरीर व्यवस्थितरित्या वापरू शकत नाही आहे. बर आता त्याची कारणे काही आहेत, जसं लठ्ठपणा आहे, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, त्यानंतर मानसिक ताणतणाव, बरोबर, आणि शिवाय अनुवांशिकता, या सगळ्या गोष्टींमुळे हा टाईप 2 डायबिटीज असतो. त्यानंतर एक तिसरा प्रकार आहे जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गर्भावस्थेतील डायबिटीज, गरोदरपणातील डायबिटीज. हा जनरली आपल्याला एक 20 आठवडे झाले की बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये गरोदर बाईला सुद्धा आणि सोबतच तिच्या मुलाला सुद्धा, त्या बाळाला गर्भाला सुद्धा त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याचं अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. आणि याशिवायच एक सेकंडरी डायबिटीज म्हणजे आपण शरीरामधले दुसरे काही आजार आहेत त्या आजारांमध्ये सुद्धा ब्लड शुगर लेवल वाढते, ते एक असू शकतं. किंवा काही आजार जे दुसरे आहेत त्याच्यासाठी आपण औषधं देतो, त्या औषधांमुळे पण रक्तातली शुगर वाढते. जसे स्टिरॉइड्स झाले, संधिवातासाठी आपण स्टिरॉइड्स यूज करतो, किंवा अजून काही सायकॅट्रिक मेडिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ही शुगर वाढल्या जाते. ह्याला आपण सेकंडरी डायबिटीज असं म्हणतो. ओके. ही जी लक्षणं असतात, आता समजा एखादा माणूस नॉर्मल आहे, ही लक्षणं कशी ओळखायची की प्राथमिक लक्षणं आहेत आणि मग त्यांनी सुरुवात होऊन मधुमेहाची अशी काही गंभीर पण लक्षणं आहेत का जी हळूहळू करत त्या रुग्णाला जाणवत असतात? तर कुठल्या लक्षणांपासून सुरुवात होते? तर साधारणपणे जसं आपण म्हटलं की आपल्या प्रत्येक सेलला जशी एनर्जीची गरज असते आणि इन्शुलिनच्या कमतरतेमुळे ही जी रक्तातली शुगर आहे ती इन्सुलिन नसल्यामुळे सेल्सपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे माणसाला अचानकपणे खूप थकवा, वीकनेस, त्यानंतर खाण्याची इच्छा न होणं, त्यानंतर वजन कमी होणं अशा तक्रारी होतात सुरुवातीला. त्यानंतर बॉडी आपली कंपन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट करते बिफोर स्टार्टिंग ड्रग्स. त्याच्यामध्ये ती काय करते, ही वाढलेली शुगर कमी करण्यासाठी युरिनद्वारे ते सगळं शुगर बाहेर काढायचा प्रयत्न करते. त्या शुगर सोबतच पाणी सुद्धा बाहेर निघतं. त्याच्यामुळे रुग्णास वारंवार लघवीला जावे लागणे, बरोबर, पाणी जात असल्यामुळे डिहायड्रेशन होऊन तहान खूप लागणे, आणि त्यासोबतच आता सेल्सला ऊर्जा मिळत नसल्यामुळे सेल्स ब्रेनला आपले सिग्नल पास करतात की अशक्तपणा जाणवतोय, त्याच्यामुळे भूक लागणं हा एक ब्रेनचा त्याला एक रिस्पॉन्स असतो. तर त्याच्यामुळे ही प्राथमिक लक्षणे आहे, वारंवार लघवीत जाणे, पाणी जास्त पिणे आणि भूक लागणे. याच्याशिवाय वजन कमी होणं, त्यानंतर आपल्याला इन्फेक्शन्स रुग्णांमध्ये, डायबिटीसच्या रुग्णांमध्ये कोणत्याही गोष्टींचे त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स जास्ती होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये युरिन इन्फेक्शन्स झाले किंवा जेनायटल इन्फेक्शन्स,
त्यानंतर स्किनवरती फंगल इन्फेक्शन्स होणे हे सुद्धा असतात. त्याचाच एक त्याचाच एक लक्षणातलाच लक्षण एक आहे. प्रकार आहे. Yes. बर बर बर. आणि कधी कधी गंभीररित्या सुद्धा नसांवरती परिणाम होऊन पायाला सेन्सेशन्स कमी होणे, बधिरता येणे, बधिरपणा येतो. बधिरपणा येणं हातापायाला, किंवा मुंग्या येणं, किंवा खूप जळजळ होणं, अशा सुद्धा प्रकारचे लक्षणं हे असू शकतात. बरोबर. आणि मग गंभीरतेकडे जर आपण जायला लागलो तर आणखी काही वेगळी Yes. आणि असतात जेव्हा का? आपण गंभीरतेकडे जातो तर मोस्टली टाईप 1 डायबिटीज पेशंट्समध्ये आपल्याला एक डायबेटिक कीटोॲसिडोसिस नावाची ही कॉम्प्लिकेशन्स आहे. ओके. त्यामध्ये काय होतं, आता इन्शुलिनची तर कमी आहे, हो. शरीराला तर ऊर्जा पाहिजे आहे, तर शरीर काय करतं की जे काही स्टोरेज असतं, फॅट्स असतात, त्यांना मेटाबोलाइज करायला सुरुवात करतं, ती चरबी जाळायला सुरुवात करतं. तर त्या चरबी जाळल्याने शरीराला ऊर्जा मिळते, पण त्यासोबतच कीटोन नावाचे असे जे अंमली पदार्थ असतात, जे ॲसिडिक पदार्थ असतात, ते सुद्धा वाढायला सुरुवात होते. बापरे. त्याला आपण कीटो ॲसिडोसिस असं म्हणतो. बरं. जेव्हा त्याची लेवल आपल्या ब्लडमध्ये आणि युरिनमध्ये वाढायला सुरुवात होते, तेव्हा त्या लहान मुलास उलट्या, मळमळ, पोटदुखी होणं, त्यानंतर त्याचा श्वास जोराजोराने चालणं, त्याला त्याच्या श्वासाला एक फ्रुटी ऑर्डर, म्हणजे आपण एक फळांचा वास येतो तेव्हा आपण म्हणतो एक फ्रुटी ऑर्डर येतो, ते आपण डायग्नोसिस करतो त्याच्यावरनं की या पेशंटला ते डायबेटिक कीटोॲसिडोसिस असू शकतो. आणि समजा ही ट्रीटमेंट त्याला लवकर नाही मिळाली, याच्यामध्ये त्याला इन्शुलिन हे प्रॉपरली लवकर नाही मिळालं, तर त्याच्या मेंदूला सूज येऊन झटके येणं किंवा पुढचे पण काही गंभीर स्वरूप होऊ शकतं. बरोबर. प्रेक्षक हो, आपल्या मनातल्या प्रश्नांना आपण सर्व प्रश्नांना आपण उत्तरं घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय मधुमेह या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत, प्रकार काय आहेत, आणि आपल्या मनातल्या शंकांनाही उत्तरं घेतोय डॉक्टर हर्षल भितकर यांच्याकडून. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की ह्याची अगदी प्राथमिक लक्षणं काय ते गंभीर लक्षणांपर्यंत काय काय असतं, पण मी मगाशी म्हटलं तसं की सध्याच्या काळामध्ये, म्हणजे आता आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा यांच्या काळात इतका हा आजार आपल्याला दिसत नव्हता, पण सध्याच्या काळात जो तो म्हणजे दर एक 2-3 व्यक्तींमागे सगळेजण म्हणतात की हो मला डायबिटीस आहे. तर हे नेमकं का बरं आहे? आता याचं सद्यस्थितीमध्ये आपण बघायला गेलो तर भारतामध्ये 101 मिलियन लोक हे डायबिटीजनी ग्रस्त आहेत. बापरे. आणि संपूर्ण जगभरामध्ये भारताचा हा पहिला क्रमांक आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मधुमेही रुग्ण आहे. अरे बापरे. तर याचं मेन कारण म्हणजे अयोग्य जेवण, अयोग्य आहार हा सगळ्यात त्याचं महत्त्वाचं कारण आहे. आजकाल कॉलेजमध्ये आणि नोकरी करणारे ज्यांना लवकर जेवायची सवय आहे, घरी बनवायला वेळ नाही आहे, अशा वेळेस आपल्याला रेडीमेड फास्ट फूड अगदी सहज उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ते जंक फूड, पिझ्झा, बर्गर असे फास्ट फूड, रिफाईंड फूड, प्रोसेस्ड फूड याचं प्रमाण जे आहे आजकालच्या जीवनामध्ये खूप वाढलेलं आहे. प्रचंड. जे आपण आधीच्या काळामध्ये संतुलित व्यवस्थित पौष्टिक आहार होता तो आजकाल खूप कमी झालेला आहे. हे एक त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यासोबतच ताणतणाव हा भयंकर वाढलेला आहे. कॉम्पिटेटिव्ह लाईफ, हो अगदी कॉम्पिटेटिव्ह लाईफमुळे सतत स्पर्धा, पुढे पळायचं, आणि ते अगदी लहान मुलापासून तर ते मोठ्यांपर्यंत. खरंय. तर या कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये तो जो स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसमुळे सुद्धा माणसाला बऱ्यापैकी कारणीभूत आहे, ज्याच्यामुळे सध्या डायबिटीसचे रुग्ण हे खूप वाढतात आहे. एकच छोटासा रिफाईंड फूडचा तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे नेमकं काय? आता रिफाईंड फूड म्हणजे जे पदार्थ आहेत आपण जे तळलेले असतात, जे वारंवार तळले जातात, वनस्पती घी किंवा जे असतात त्याच्यामध्ये चांगलं ऑइल हे वापरत नसतात. जे आपण जवस तेल किंवा शेंगदाणा तेल जे नॉर्मली आपल्याला वापरायला पाहिजे ते न वापरता बाहेर कोणतंही तेल वापरलं जातं, वनस्पती घी वापरलं जातं, त्यात वारंवार तळलेले जातात पदार्थ. त्यामुळे जे ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट आहे ते प्रकार खूप वाढतात आणि त्याच्यामुळे डायबिटीस आणि लठ्ठपणा बरोबर हा खूप वाढतो. मग प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? मग प्रोसेस्ड फूड म्हणजे जे प्रिझर्व्ड करून ठेवलेले जातात, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सॉल्ट, एक्स्ट्रा प्रिझर्वेटिव्स ऍड करून ठेवले असतात, ते म्हणजे प्रोसेस्ड फूड. त्याच्यामुळे सुद्धा तेच होतं की शरीरामध्ये रेडी टू कुक. येस, रेडी टू कुक. त्याच्यामुळे घरातलं साधं जेवण
हाच त्याला खूप चांगला उपाय आहे. तुम्ही म्हटलात की ताणतणाव किंवा स्पर्धा हे त्याच्या मागचं एक कारण आहे. अनुवंशिकता या कारणाचं कसं असतं? येस, आता अनुवांशिकता हा तर एक महत्त्वाचा घटक आहेच डायबिटीजमध्ये. असं बघितलं गेलं आहे की ज्यांच्या घरी आई किंवा वडील यातला एक जरी समजा पॅरेंट्सला डायबिटीज असेल तर तो मुलांमध्ये येण्याचे चान्सेस हे 30 ते 40% वाढतं. पण समजा दोन्ही पॅरेंट्स हे डायबिटीज असतील, त्यांना दोघांनाही मधुमेह असेल, तर त्या मुलामध्ये येणाऱ्या चान्सेस हे 60 ते 70% वाढतं. आणि हे मोस्टली टाईप 2 डायबिटीजमध्ये जास्ती आपल्याला आढळून येतं. तर त्याच्यामुळे हे जे जीन्स आहेत त्यांना तर आपण मॉडिफाय करू शकत नाही. ह्या मॉडिफाय अनुवांशिकतेला आपण काही पर्याय करू शकत नाही. पण त्याच्यासोबत समजा आपण आपली नियमित जीवनशैली ही व्यवस्थित ठेवली, ती सुधारणा केली त्याच्यामध्ये, तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि आपला डायबिटीज हा आटोक्यात किंवा कंट्रोल करून घेऊ शकतो. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे जास्तीत जास्त आपण तो टाळू शकतो, काही वर्ष पुढे तरी नेऊ शकतो. म्हणजे जी आताच्या वयामध्ये 30-35 मध्ये होणारा हा आजार आहे तो आपण ऍटलीस्ट थोडासा पुढे नेऊन 50-60 पर्यंत तरी नक्कीच नेऊ शकतो. खरंय. तुमच्या बोलण्यामध्ये मगाशी लठ्ठपणा किंवा स्थूलत्व याचा एक उल्लेख आला, तर मला सांगा ना की लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा नेमका परस्पर संबंध कसा आहे? कारण बऱ्याच रोगांमध्ये हे कारण असू शकतं. नक्कीच. आता लठ्ठपणा म्हणजे ॲडिपोसिटी, जवळपास पोटावरची जी मेन चरबी असते, पोटाच्या आजूबाजूची चरबी, ही मेन रिस्पॉन्सिबल आहे मधुमेहासाठी. त्या चरबीमध्ये काही हॉर्मोन्स असतात, ते ॲडिपोनेक्टिन किंवा लेप्टिन या प्रकारचे जे हॉर्मोन्स आहेत ते इन्शुलिनला त्याचं काम करू देत नाही. ते इन्शुलिनला त्यांच्या लेवलला सेल्सला जाऊन ब्लड पुरवठा शुगर पुरवठा करण्याचं काम करूच देत नाही. त्यालाच आपण इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. आता या इन्शुलिन रेझिस्टन्सचं काम कसं होतं की पँक्रियाज इन्शुलिन रेझिस्टन्सला कमी करण्यासाठी अजून नवीन इन्शुलिन तयार करण्याचा प्रयत्न करतं, पण एका लेवलला ते पण थकतं आणि त्यानंतर इन्शुलिन प्रोडक्शन होणं हे कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे फुल ब्लोन हा डायबिटीज होतो. त्याच्यामुळे लठ्ठपणासाठी एकच उपाय आहे की वजन कमी करणं, ते आटोक्यात ठेवणं आणि आपण सहसा एक सांगतो की वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे आपल्या पोटाच्या आजूबाजूची जी चरबी आहे ती कमरेचा घेरा तो कमी करायला हवा. साधारणपणे पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर आणि महिलांमध्ये 80 सेंटीमीटर याच्यावरती तो जाऊ नये. समजा वरती घेत जात असेल तर आपल्याला नक्कीच त्याच्याबद्दल धोक्याची घंटा आहे आणि नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये मग एक्सरसाइज करून प्रॉपर व्यायाम करून ते कमी करायची गरज आहे. तर तुम्ही सांगितलं की लठ्ठपणा आहे, अनुवंशिकता आहे किंवा बदलती जीवनशैली, ताणतणाव ही सगळी कारणं आपण डायबेटीससाठी आहेत असं बघतो. मगाशी तुम्ही जेव्हा डायबेटीसच्या प्रकारांचा उल्लेख केला तेव्हा तुम्ही गरोदरपणाचा उल्लेख केला. म्हणजे गर्भावस्थेत जे बाई गरोदर आहे तिला डायबिटीस होऊ शकतो काही आठवड्यांनंतर. तर हा नेमका कशामुळे होतो आणि हा जो असतो तो मग तिची डिलिव्हरी झाल्यानंतर संपतो का किंवा जातो का? आता गर्भावस्थेतील डायबिटीस म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस यामध्ये काय होतं, जेव्हा बाई गरोदर असते, जेव्हा एक ही गरोदर आहे तर तेव्हा शरीरातले काही हॉर्मोन्स हे वाढत जातात. म्हणजे प्लासेंटल लॅक्टोजन किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, आता हे सगळे हॉर्मोन्सचं काम आहे की बाळाची ग्रोथसाठी, बाळाची व्यवस्थित वाढ व्हावी म्हणून हे हॉर्मोन्स असतात. पण याच हॉर्मोन्स शुगर सुद्धा वाढवतात. तर जेव्हा महिलेच्या शरीरामधलं पँक्रियाज हे व्यवस्थित इन्शुलिन डेव्हलप करू शकत असेल तर हा शुगर ती वाढत नसते. पण ज्या वेळेस हे इन्शुलिन कमी पडलं तेव्हा साधारणपणे शुगर ही वाढायला लागते आणि महिलेला जेस्टेशनल डायबिटीज होतो. तर याच्यासाठी म्हणून हा मोस्टली आपण जेव्हाही एक गरोदर महिला आपल्याकडे येते तेव्हा स्टार्टिंगलाच आपण फर्स्ट अँटीनेटल व्हिजिटलाच त्यांची शुगर चेक करून घेतो आणि तसंच 20व्या आठवड्यानंतर पण आपण त्यांची नेहमी शुगर चेक करत राहतो. कारण काय की समजा शुगर त्या डिटेक्ट झाली, जेस्टेशनल डायबिटीज झाला तर बाळाला, त्या गर्भाला व्यंग्य होण्याची शक्यता असते. त्यांच्यामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स होऊ शकतो, रिपीटेड अबॉर्शन्स होऊ शकतात. त्यानंतर त्या स्त्रीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे डेटच्या आधी डिलिव्हरी होऊ शकते आणि लवकर डिलिव्हरी झाल्या असल्यास बाळाचं फुफ्फुस जे असतं ते व्यवस्थित डेव्हलप नसतात झालेले, तेव्हा त्याला श्वासनाचा त्रास होऊ शकतो. आणि मोस्टली डायबेटिक मदर्समध्ये जे बेबीज बॉर्न होतात, जे बाळ होतात ते मोठे असतात, साईजनी मोठे असतात, आकाराने त्यांचं वजन जास्ती असतं. तर जेव्हा असे आकाराने मोठे असणारे, वजन असणारे बेबीज बॉर्न होतात तेव्हा ऑपरेटिव्ह सर्जरीज लागू शकतात. तर त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आपल्याला लवकरात लवकर हा जेस्टेशनल डायबिटीज
आधीच ओळखणं गरजेचं डिटेक्ट आहे. करणं. इव्हेंच्युअली मी तर म्हणेल की जेव्हा प्रेग्नंट व्हायच्या आधीपासूनच महिलेनी शुगर चेक करायला सुरुवात केली पाहिजे हां, आणि हे फार समजा ती महत्त्वाचं. वाढलेली असेल तर ती त्याच वेळेस कमी करणं सुरुवात करायला पाहिजे. अगदी खरंय. पण तो एक प्रश्न राहिला की मग नंतर तो जातो का तिची एक- डिलिव्हरी yes, झाल्यानंतर? एक 60 ते 70 महिलांमध्ये नक्कीच तो जातो. ओके. पण 30 ते 40% महिलांमध्ये हा एक 5 ते 10 वर्षामध्ये टाईप 2 डायबिटीज पुन्हा होण्याची शक्यता असते. बरोबर. त्याच्यामुळे व्यवस्थित आहार, हम्म. वजन नियंत्रण आणि रेग्युलर चेकिंग हां. हा सल्ला त्यांना आम्ही नेहमी देतो. वा वा. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर हर्षल भितकर यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की हे जे गरोदरपणामध्ये जो मधुमेह होतो त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आता मला याच विषयाला धरून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ज्यांना खूप वर्षापासून डायबेटीस आहे किंवा जे गोळ्या घेत आहेत अनेक वर्ष, तर ह्या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स असतात का, दुष्परिणाम काही असतात का, किंवा आपल्या शरीराच्या इतर अवयवांवर त्याचा काही परिणाम दिसून येत असतो का जर आपण वर्षानुवर्ष ह्या गोळ्या घेत असू तर? सर्वात आधी तर डायबिटीज हा सगळ्यात असा क्रॉनिक आजार आहे की ज्याच्यामध्ये सगळ्याच आपल्या ऑर्गन्सला, सगळ्याच आपल्या अवयवांना इजा होते. बर. म्हणजे सगळ्यात पहिले बघितलं तर आपले डोळे, डोळ्यांमध्ये रेटिनाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे अंधत्व येणं किंवा दृष्टी पहिले कमी होणं आणि मग नंतर अंधत्व येण्याची पण शक्यता असते. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम हा किडनींना होतो. किडण्यांना प्रॉब्लेम म्हणजे काय, तर आधी सुरुवातीला लघवीतनं युरिनद्वारे प्रोटीन लॉस व्हायला सुरुवात होते आणि हा प्रोटीन लॉस समजा वेळेस कंट्रोल नाही केला गेला तर त्याचा प्रॉब्लेम हा किडनी फेलियरमध्ये होत जातो. आता किडनी फेलियरची लक्षणे काय असतात, तर हातापायावर सूज येणं किंवा चेहऱ्यावरती सूज असणं. अशा वेळेस आपण रुग्णांना क्रिएटिनिनची तपासणी करायला आणि युरिन एक्झामिनेशन्स करायला सांगतो, जेणेकरून आपल्याला त्याचा लवकर कळेल. बरोबर. त्यानंतर तिसरा अवयव म्हणजे आपल्या पायाच्या आणि हाताच्या नसा. आता ह्या ज्या नसा आहेत त्या खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्याला सगळे सेन्सेशन्स कळतात, सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर आहे. तर मधुमेहाच्या रुग्णामध्ये जास्ती दिवस जेव्हा आपल्याला आजार असतो तेव्हा पेरिफेरल न्यूरोपॅथी आपण असं म्हणतो. ती न्यूरोपॅथी म्हणजे काय, तेच बधिरपणा येणं, मुंग्या येणं, जळजळ होणं आणि हे एवढं कधी कधी प्रॉब्लेमॅटिक होतं की रुग्ण हा रात्रभर झोपू सुद्धा शकत नाही. त्याच्यामुळे लवकर डायबिटीज डिटेक्ट करून त्याला लवकर ट्रीटमेंट करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. याचप्रमाणे जशी चरबी वाढते तशी शुगरच्या पेशंटमध्ये, डायबिटीसच्या पेशंटमध्ये लठ्ठपणामुळे आणि सोबत डायबिटीजमुळे चरबीसुद्धा वाढत राहते आणि ही चरबी आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जाऊन जमा होते, ब्लॉक करत आणि ती सगळ्या आपल्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करत जाते. तर त्याच्यामुळे ती हृदयाला जेव्हा ब्लॉक करते तेव्हा हार्ट अटॅक येणार. जेव्हा ती आपल्या मेंदूच्या नसा हृदयवाहिन्यांना ब्लॉक करते तेव्हा पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच जेव्हा ती पायांच्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करते तेव्हा अल्सर्स होणं, जखमा बरं न होणं आणि शेवटी गँग्रीन असे सुद्धा प्रकार होऊ शकतात. त्याच्यामुळे गोळ्या हाच त्याला ट्रीटमेंट आहे. काही गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आहेत, पण गोळ्या न घेतलेल्यापेक्षा गोळ्या घेऊन गोळ्यांच्या साईड इफेक्ट्सपेक्षा गोळ्या न घेतल्याचे साईड इफेक्ट्स हे खूप जास्त आहेत. बरोबर, अगदी खरं आहे. त्याच्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता गोळ्यांचा आणि इन्सुलिनचा व्यवस्थित उपाय करावा. म्हणजे गोळ्या न घेऊन आपण घाबरून त्याचे परिणाम होतील. कधी कधी होतं की मेटफॉर्मिन नामक जी गोळी आहे त्यामुळे थोडंसं पोट खराब होणं, खूप मळमळ होणं, मग त्यामुळे संडास लागणं, या गोष्टी आहेत. पण अशा वेळेस घाबरून न जाता तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्याच्या बदली आपण दुसऱ्या गोळ्या आपण त्यांना चेंज करून देऊ शकतो किंवा आपण डोस मॉडिफाय करू शकतो. पण रुग्णांनी घाबरून न जाता त्याच्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी आणि त्याच्या सोबत दुसरे जे औषधं आहेत ते आपण त्या व्यक्तीत देऊ शकतो. फारच महत्वाचं आहे. टाळण्याकडे वृत्ती जी असते माणसाची, सामान्य माणसाची, की नकोच बाबा त्याचे परिणाम होतील, ते आपल्याला थांबवायला पाहिजे. अगदी महत्वाचं आहे. मग मला एक सांगा की आता तुम्ही जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो एखादा की ज्याला ही प्राथमिक लक्षणं थोडीफार जाणवत आहेत, तर त्यावेळेला तुम्ही कुठलंही निदान करण्याच्या आधी चाचण्या करता. बरोबर. तर मधुमेहामध्ये कुठल्या चाचण्या, रक्त चाचण्या किंवा इतर कुठल्या चाचण्या या प्रामुख्याने डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी या महत्वाच्या असतात? चालेल. तर सगळ्यात पहिले तर रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो आणि त्याला ही प्राथमिक लक्षणे दिसतात, आपण सगळ्यात आधी तर त्यांचं फास्टिंग ब्लड शुगर,
जेवणानंतरचं ब्लड शुगर 2 तासानंतरचं आणि HbA1c बरोबर. हे 3 लेवल्स आपण करून घेतो. यासोबतच आपण त्यांच्या युरिन टेस्ट करतो की जेणेकरून त्याला अजून काही कॉम्प्लिकेशन्स झालेले आहेत का. शुगरच्या पेशंट बरेच वेळा त्याला आधी सिम्पटम्स काही नसल्यामुळे, लक्षणं काही नसल्यामुळे तो बरेच वेळेस काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. अगदी अगदी. आणि जेव्हा टेस्ट करतो तेव्हाच त्यांना कळतं की अरे की शुगर निघालेली आहे. तर त्याच्यामुळे आपण सोबतच बाकी सगळे काही डिसीज, डायबिटीजमुळे बाकीच्या काही ऑर्गन्सला पण डॅमेज झालाय का हे चेक करण्यासाठी आपण युरिन टेस्ट करतो. बरोबर. त्यासोबतच आपण किडनींच्या तपासण्या करतो, किडण्या बरोबर आहेत की नाही. हृदयाच्या तपासण्या ज्याच्यामध्ये ECG किंवा टुडिको करून घेतो. हो का? कारण बरेचदा डायबिटीज हा आपण एक सायलेंट किलर आहे असं म्हणतो. हळूहळू त्याचा परिणाम हळूहळू दिसत त्याचा असतो. परिणाम होतो. बरेच वेळेस रुग्णाला माहीत सुद्धा नसतं, दम लागत नसतो, काही सिम्पटम्स नसतात. पण जेव्हा आपण ECG मध्ये बघतो त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आले असतात. कधी कधी त्यांच्या तिन्ही वेसल्स ज्या रक्ता सप्लाय करणाऱ्या, हार्टला सप्लाय करणाऱ्या नसा, रक्तवाहिन्या असतात त्या सगळ्या ब्लॉकेज झालेल्या असतात. बापरे. आणि कधी कधी आपल्याला हे कळायला खूप उशीर होतो. आणि हा सुद्धा डायबेटीसचा परिणाम आहे. येस. त्याच्यामुळे आपण ECG आणि टुडिको या तपासण्या, त्यानंतर पेशंट्सच्या लिव्हर फंक्शन टेस्ट, कारण की डायबिटीजमुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर खराब होण्याचे चान्सेस पण असतात. LFTs. त्यानंतर रेटिनाचे, जसं आपण म्हटलं, रेटिनाचे डोळ्यांची तपासणी, या तपासण्या आपण सगळ्या करून घेतो. काही वेळेला रुग्णांना माहितीच नसतं आपल्याला डायबिटीस आहे किंवा अगदी लक्षणही जाणवत नसतात त्यांना. तर आजकाल एक प्री डायबेटिक हा शब्द आम्ही ऐकलाय. तर प्री डायबेटिक आणि डायबेटिक याच्यामध्ये नेमका काय फरक असतो आणि त्यांच्या लक्षणांमध्येही फरक जाणवतो का? आणि प्रत्येक वेळेला हा जो प्री डायबेटिक पेशंट आपण म्हणतो आहे तो डायबेटीस मध्येच कन्वर्ट होतो का? कारण ती एक भीती असते प्री डायबेटिक वाल्यांना की बरे आता होणारच आपल्याला, अशी एक. तर याच्याबद्दल ती आम्हाला माहिती दे. तर प्री डायबिटीज म्हणजे काय? तर डायबिटीसच्या एक आधीची स्टेप. हो. आता याच्यामध्ये बहुतांश वेळा रुग्णाला काहीच कल्पनाही नसते, त्याला काही लक्षणं पण नसतात. तर हा डायग्नोज कसा होतो? कधी काही दुसऱ्या गोष्टींसाठी आपण ब्लड शुगर चेक केलेली असते, कधी कोणाचं ऑपरेशन असतं किंवा इयरली चेकअप आजकाल जो नवीन सुरू झालेला आहे, जी चांगली गोष्ट आहे. इयरली चेकअप्समध्ये आपण शुगर टेस्ट करायला जातो. तर अशा वेळेस आपल्याला जी शुगरची पातळी आहे ती नॉर्मलपेक्षा वाढलेली पण डायबिटीसच्या रेंजमध्ये न गेलेली अशी आढळून येते. म्हणजे किती? म्हणजे फास्टिंग जी शुगर आहे ती 100 ते 125च्या मध्ये. ओके. जेवणानंतरची शुगर ही 140 ते 199च्या मध्ये आणि HbA1c हे 5.7 ते 6.5 पर्यंत. अशा लेवल्स मध्ये जेव्हा आपल्याला आढळून येतं तेव्हा आपण त्याला प्री डायबिटीज असं म्हणतो. पण मग नॉर्मल शुगरच्या काय लेवल्स आहेत? याच्या खालच्या आहेत, म्हणजे 100 पेक्षा कमी फास्टिंग. ओके. 100 पेक्षा कमी फास्टिंग नॉर्मल. जेवणाच्या 140च्या जेवणानंतरची, 140च्या आधीची आणि 5.7च्या खाली ही HbA1c हे आपले नॉर्मल लेवल्स आहेत. ओके. तर त्यातला मधला जो गॅप आहे त्याला आपण प्री डायबिटीज म्हणतो. आता 70% प्री डायबिटीजचे रुग्ण हे डायबिटीज मध्ये कन्वर्ट होत असतात. अरे बापरे. त्याच्यामुळे मोठं प्रमाण आहे. येस, मोठं प्रमाण आहे. आणि आपण समजा बघायला गेलो तर आपल्या भारतामध्ये प्री डायबिटीज रुग्णांची संख्या ही डायबिटीज पेक्षा सुद्धा जास्ती आहे. हो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा एक चांगला वाव आहे जिथे आपण रुग्णाला व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्याची जीवनशैली बदलून आणि लागल्यास, समजा वाटल्यास, तर आपण काही मेडिसिन्स देऊन त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो आणि जेणेकरून त्याचं रिव्हर्सल ऑफ डायबिटीज जे आहे ते अर्ली आपण अचीव्ह करू शकतो. अगदी खरंय, अगदी खरंय. पण मग हे करण्यासाठी डायबेटीस, प्री डायबेटिक माणसांनी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नाही तर मग तो आपला तिथेच जर निवांत राहिला की माझं काय डायबेटीसचे निकष नाहीयेत तर ते फार अवघड आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये आता जेव्हा एवढं एपिडेमिक सुरू आहे डायबिटीसची, आपण जनरली सांगतो की एक 30 नंतर प्रत्येकाने आपलं ॲन्युअल चेकअप करून घ्यावं. त्या ॲन्युअल चेकअपमध्ये फास्टिंग, PP2 आणि HbA1cचा समावेश असावा. 30 नंतर. कारण पूर्वी लोक 40 नंतर म्हणायचे, पण आता बिकॉज ऑफ बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आणि सगळ्या या रिझन्समुळे डायबिटीज हा 10 वर्ष अलीकडे आलेला आहे. त्याच्यामुळे आपण 30 नंतरच त्यांना सांगतोय की तुम्ही ॲन्युअल स्क्रीनिंग ही करून घ्यावी. आणि तसंच ज्यांच्यामध्ये लठ्ठपणा आहे, ज्यांच्यामध्ये अनुवांशिकता आहे, त्यांनी तर ही तपासणी, स्क्रीनिंग ही 5 वर्ष आधी म्हणजे 25व्या वर्षापासूनच सुरुवात करायला हवी. प्रेक्षक हो, या संदर्भात आपण आणखीही माहिती घेणार आहोत, शंकांना उत्तरं मिळवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर हर्षर भितकर यांच्याशी.
आता जेव्हा मॅडम असं येतं की आता हा रुग्ण मधुमेही आहे हे तुम्हाला लक्षात आल्यानंतर जेव्हा औषधं सुरू करतो आपण, तर एक रुग्णाच्या मनामध्ये प्रश्न असतो की ही औषधं आता कायमसाठी घ्यायला लागणार का, किंवा त्याचा प्रत्येक गोळ्या औषधांवर भागेलच असं नाही. प्रत्येक रुग्णाचं काही वेळेला इन्शुलिनचं इंजेक्शनही त्याला घ्यायला लागतं. तर हे नेमकं काय आहे हे आम्हाला सांगा. शक्यता आपण रुग्णाला बघून, त्याचे रिपोर्ट्स बघून आणि रुग्णाची प्रकृती बघून, म्हणजे त्याचं वेट किती आहे, लठ्ठपणा किती आहे, त्याला असोसिएटेड बाकी डायबिटीज सोबतच किडनीचे आजार आहे का, किंवा हार्टचे प्रॉब्लेम आहे का, हायपरटेन्शन आहे का, किंवा डिस्लिपिडिमिया. कारण साधारणपणे मधुमेहांना हायपरटेन्शन आणि डिस्लिपिडिमिया हे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे असतं येतच. तर त्याच्यामुळे आपण हे सगळे बघून आणि त्यांचे फास्टिंग, PP2 आणि HbA1c रिपोर्ट्स बघून आपण जनरली रुग्णास ट्रीटमेंट सुरू करतो. समजा त्याचं HbA1c हे 7 ते 9 मध्ये असेल तर जनरली आपण त्याला 1 किंवा 2 मेडिसिन आधी सुरुवातीला सुरू करतो. आता त्यातले काही मेडिसिन्स जे आहेत ते खूप चांगले, म्हणजे ज्याच्यामधनं ब्लड प्रेशर पण कंट्रोल होणं, वजन सुद्धा कमी होणं, म्हणजे शुगर कंट्रोल सोबत हे ॲडिशनल ॲडव्हान्टेजेस पण असतात. त्यासोबतच त्यांचं कोलेस्ट्रॉल पण कमी होणं आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह, म्हणजे हार्टला सुद्धा प्रोटेक्ट करणं आणि किडनीला पण प्रोटेक्ट करणं, हे पण त्याच्यामध्ये असतात. असे काही SGLT इनिबिटर्स नावाचे पण ड्रग्स असतात. त्यानंतर मेटफॉर्मिन, जे एक साधं नेहमीचं आपलं औषध आहे, जे खूप सुंदर काम करतं आणि लठ्ठपणाच्या पेशंट्समध्ये तर वजन कमी करण्यास पण खूप सुरेख काम करतं. फक्त त्याचे साईड इफेक्ट्स काही असल्यामुळे आपण जनरली ते रुग्णास जेवणासोबत किंवा अगदी जेवणानंतर घ्यायला सांगतो. तसेच काही जे मेडिसिन्स आहे ज्यांनी वजन पण कमी करण्यामध्ये खूप हेल्प होते, जसे सीमाग्लुटाइड आहे, तर आपण असे रुग्णाला औषधं सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगतो. आणि बाकीचे जे आपले ग्लिमेपिराइड्स आहेत किंवा सल्फोनिल्युरिया नावाचे जे औषधं असतात की ज्यांनी रुग्णाचे पँक्रियासमधनं जास्ती इन्शुलिन सिक्रेट होऊन रुग्णाची शुगर कमी होण्यास मदत होते, हे आपण जनरली रुग्णास एक 20 ते 30 मिनिटं जेवणाच्या आधी घ्यायला सांगतो, जेणेकरून त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते रुग्णास होणार नाही. पण जेव्हा इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यायची वेळ येते ती काय नेमकी परिस्थिती असते? आणि आता आपण याच्यावरती रुग्णाला 1 ते 2 महिन्यास पुन्हा बोलवून व्यवस्थित रिपोर्ट्स चेक करतो. साधारणपणे 3 ते 4 महिन्याच्या पिरियडमध्ये रुग्णाची शुगर ही कंट्रोलमध्ये यायला हवी. बरोबर. पण कधी कधी असं होतं की एवढे सगळे मेडिसिन्स आपण 2 ड्रग्स किंवा 3 ड्रग्सचे कॉम्बिनेशन देऊन सुद्धा त्यांचं HbA1c हे 9 किंवा 10च्या खालती येतच नाही आणि शुगर ही त्याला आपण म्हणतो की कंट्रोल नाही आहे. मग अशा वेळेस आपण त्यांना इन्शुलिनचा पर्याय द्यावा लागतो. मग आता इन्शुलिन कसे घ्यायचे, काय घ्यायचे याबाबत आपण त्यांना सविस्तर प्रकारे सांगतो. आजकाल इन्शुलिन आपण एक बेशल इन्शुलिन, म्हणजे त्याच्यामुळे त्याला पूर्ण वेळ एक 24 आवर्स रुग्णाच्या शरीरामध्ये इन्शुलिनचं लेवल मेंटेन होते आणि याच्यासोबत जेवणाच्या आधी एक 10 ते 20 मिनिटं आधी सोबत आपण इन्शुलिन्स देतो. तर अशा प्रकारे आपण त्यांना इन्शुलिन कधी घ्यायचं, काय घ्यायचं याबाबत गाईडलाईन्स देतो. साधारणपणे 10 मिनिटं जेवायच्या आधी आणि रात्रीचं इन्शुलिन याच्यामध्ये किती गॅप असावा, जेवण कसं करावं याबद्दल आपण रुग्णांना पूर्ण माहिती देत असतो. फक्त रुग्णांनी घाबरून न जाता आणि इन्शुलिनची भीती न घेता ते फक्त व्यवस्थित घेत राहायला पाहिजे, कारण दुष्परिणाम शुगर वाढल्यामुळे जास्ती आहेत. याबद्दल रुग्णांना सांगितलं तर ते पण चांगल्या पद्धतीने समजू शकतात. आम्ही हल्ली खूप असं ऐकतो की आपण रूट कॉजवर काम करत नाही, त्यामुळे डायबेटीस हा आपण वर्षानुवर्ष गोळ्या घेत राहतो, पण तो रिव्हर्स होऊ शकतो असं आपण अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो. ह्यांमध्ये नेमकं काय तथ्य आहे? होतो का खरंच डायबेटीस हा आजार रिव्हर्स होऊ शकतो का? हो, आता काही कंडिशनमध्ये जसा टाईप 2 डायबिटीस आहे ज्याच्यामध्ये लठ्ठपणा आणि तुमचा जे जेवण आहे, जेवणाच्या सवयी चुकीच्या आहेत किंवा व्यायामाचा अभाव आहे, याच्यामध्ये नक्कीच तुम्ही व्यवस्थित आहार घेतला, व्यवस्थित व्यायाम केला, लठ्ठपणावर कंट्रोल केला, वजन नियंत्रित आणलं तर नक्कीच हा टाईप 2 डायबिटीज आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि रिव्हर्सल पण सुद्धा शक्य आहे. वा, म्हणजे गोळ्या बंद होऊ शकतात. पण एकदा शुगर डायबिटीज असला तर तो पुन्हा येण्याची पण शक्यता असते. तेच वन्स अ डायबेटिक ऑलवेज. त्याच्यामुळे फक्त आता बरं झालंय, आता माझं रिव्हर्सल झालंय म्हणून आता मी पुन्हा काहीही खाऊ शकतो आणि व्यायाम सुद्धा बंद करू शकतो असं नाही. त्यांना ते पथ्य पूर्ण आयुष्यभर पाळायचे आहेत. शिवाय मॉनिटरिंग ही त्यांना लागणारच आहे. या गोष्टी त्यांनी समजून घ्यायला हवा. कारण बरेचदा लोक काय करतात, आता माझा रिव्हर्सल झालाय, माझं बरं झालंय, आता मी पुन्हा सगळं खाणार, व्यायाम मी बंद करणार आणि शुगर पुन्हा चेक करणार नाही.
असं करता कामा नये. बरोबर, एवढं निवांत व्हायचं नाही. नाही. आपली काळजी आपण आपली काळजी घेणं स्वतः राखायची. आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि या गोष्टी पथ्य जे आहेत ते आयुष्यभर पाळावे लागले तर तो रिव्हर्सल टिकून राहील. अगदी नाही तर महत्त्वाचं. पुन्हा शुगर, नाही तर पुन्हा डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. पण हे झालं टाईप 2 डायबिटीज मध्ये. हम्म. टाईप 1 डायबिटीज मध्ये इन्शुलिन नाहीच आहे, पॅन्क्रियाज इन्शुलिन तयारच करत नाही, त्याच्यामुळे त्याला दुसरा पर्याय नाहीच आहे. त्याच्यामध्ये इन्शुलिन देणं हाच एक ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये रिव्हर्सलचे चान्सेस नसतात. नसतात. अगदी खरंय. पण ही एक महत्वाचं आश्वासन दिलं आम्हाला, पण त्याच्या खालचा क्लॉजही महत्वाचा आहे. परत होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तो त्याच्यामुळे नियंत्रणात ठेवणं आणि पथ्य पाळणं हे फार गरजेचं महत्वाचं आहे. पथ्यावरनं माझ्या एक गोष्ट महत्वाची लक्षात आली की जेव्हा आता डायबिटीज झालाय आणि गोळ्या चालू आहेत, तर असा जो रुग्ण असतो त्यांनी आहारामध्ये नेमकी काय काय पथ्य पाळायची, कारण हा एक महत्वाचा हॉट टॉपिक आहे ज्याला म्हणलं पाहिजे की प्रत्येक पथ्य रुग्णाचं. पाळणं महत्वाचं आहे, पण ती काय हे कळत नाही. बरोबर. आता प्रत्येक रुग्ण आल्यावर एकच प्रश्न विचारतो, पथ्य काय पाळायचे. तर पथ्यांबद्दल सांगितलं म्हटलं तर बाहेरचं जेवण बंद करा, रिफाईंड प्रोसेस फूड या गोष्टी बंद करा, जंक फूड, फास्ट फूड हे जे कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला बदलावे लागणार आहे. घरचं साधं जेवण हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आता घरी काय जेवायचं, तर ज्याप्रमाणे तुम्ही घरी वरण भात भाजी पोळी घेता आहे तेच घ्यायचं आहे. फक्त आपल्याला आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते सिंपल कार्बोहायड्रेट्स चेंज करून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्यायचे. आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स हे त्याला पर्याय आहे. मैदा बिलकुल वापरायचा नाही आहे. शुगर पदार्थ, गोड पदार्थ बिलकुल, स्वीट्स सगळ्या बंद करायच्या आहेत. यासोबतच जो मैदा सोबतच जे पांढरे पदार्थ म्हणतो आपण ते सगळे बंद करायला हवे. पांढरे शत्रू आहेत ते. सोबतच भात, भात खाऊ की नाही प्रत्येक माणसाचा प्रश्न असतो. खाऊ शकता, नक्की खाऊ शकता, पण तो प्रमाणामध्ये असायला पाहिजे. आणि पॉलिश्ड राईस पेक्षा अनपॉलिश्ड राईस हा जास्ती वापरला किंवा ब्राऊन राईस वापरला तर त्याच्यामुळे आपल्याला शुगर वाढण्याचे प्रकार जे आहेत ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. त्यानंतरच लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड जे आहे ते आपण रिकमेंड करतो खायला. आता लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, तर काही पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातली शुगर जी वाढणार आहे ती आपल्याला कमी वाढवायची आहे. त्याच्यामुळे हे लो ग्लायसेमिक इंडेक्स. मग त्याच्यामध्ये तुमचं फळं आहेत, त्याच्यामध्ये फळांमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तुम्ही पपई घेऊ शकता, पेरू घेऊ शकता, सफरचंद, मोसंबी जांभळं घेऊ शकता. पण आंबे, चिक्कू, ग्रेप्स हे आपल्याला अवॉइड करायला हवे, हे टाळायला हवे. त्याचप्रमाणे आपण कॅलरी रिडक्शन असं म्हणतो, म्हणजे जे काही तुम्ही खात होते एक 10 दिवसाआधी 15 दिवसाआधी तुमचं जे काही डाएट होतं हळूहळू तुम्ही कमी करा. एक साधारणपणे 75% जेवण करा, 25% कमी करा आणि हळूहळू असं वाढवा तुम्ही 50%पर्यंत ना. हिरव्या पालेभाज्यांचा जास्ती वापर करा, त्यात तुमचं पालक आलं, मेथी आलं, ब्रोकोली. त्यानंतर तुम्ही हाय प्रोटीन डाएट घ्या, प्रोटीन्स जास्ती वाढवायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही वरण भात खा, म्हणजे वरण जास्ती भात कमी, भात वरण खाऊ नका. वा. मोड आलेले कडधान्य घ्या, हरभरे घेऊ शकता. बरोबर. त्यानंतर अक्रोड, त्यानंतर मासे आले ते तुम्ही नक्की खाऊ शकता. पण ज्याच्यामध्ये चरबीयुक्त जास्ती पदार्थ असतात, चरबीयुक्त जे मांस आहे ते तुम्हाला अवॉइड करायला हवं. बरोबर. प्रेक्षक हो, डायबेटीस रुग्णांनी नेमका कसा आहार घ्यावा हे डॉक्टरांनी अतिशय सविस्तर आपल्याला सांगितलंय. आणि आता याच्याबरोबर आणखी सुद्धा पथ्य त्यांनी काय पाळावीत ही माहिती आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर हर्षल भितकर यांच्याशी. तुम्ही आहाराबद्दल आम्हाला अगदी सविस्तर माहिती दिलीत, पण या व्यतिरिक्त म्हणजे आता ज्याला आपण व्यायाम म्हणतो किंवा इतर काही जीवनशैलीमध्ये आपल्याला जे फरक करायचे ते नेमके काय करायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. आता आजकालच्या याच्यामध्ये बिझी शेड्यूलमध्ये लोकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही. पण व्यायाम हा इसेन्शियल पार्ट आहे. व्यायाम केल्यामुळे एक तर 2 गोष्टी महत्त्वाच्या होतात. एक तर स्टॅमिना व्यवस्थित राहतो, चरबीचे प्रमाण कमी होतं आणि त्याचप्रमाणे व्यायामामुळे एक काही हार्मोन्स असतात सेरोटोनिन किंवा डोपामिन नावाचे, ते रिलीज होऊन जो मानसिक स्ट्रेस असतो, तणाव असतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे मधुमेही रुग्णांनी
दिवसातनं कमीत कमी 30 मिनिटे तरी रोज व्यायाम हा करावाच. वा. मग तो व्यायाम त्यांनी कोणत्याही पद्धतीने केला तरी चालेल. मग ते व्यायाम चालण्याचा असो, सायकलिंग असो, स्विमिंग असो किंवा ॲरोबिक एक्सरसाइजेस आपण ज्याला म्हणतो, जिम जाणं असो, यापैकी काही केला तरी चालेल. आणि या शारीरिक याच्यासोबतच व्यायामासोबतच मानसिक व्यायाम हा सुद्धा महत्त्वाचा आहे. वा, फारच छान. कारण मोस्ट ऑफ द शुगर मधुमेहांच्या रुग्णांमध्ये डिप्रेशन आणि काही मानसिक त्रास सुद्धा आढळून आलेले आहेत. त्याच्यामुळे योगासनं आणि प्राणायाम याच्यावर नक्कीच भर दिला पाहिजे. ध्यानधारणा त्यांनी नक्कीच हे मानसिक त्रास कमी होऊन मधुमेह रुग्णांची शुगर लेवल कमी होण्यास मदत होते. आता WHO दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे सेलिब्रेट करतो. आणि त्यांचे दरवर्षी काही थीम्स ठरले असतात, त्याप्रमाणे त्यांचं एक ते सूचना तयार करतात. तर यावेळेस 2025 सालीचा झालेला वर्ल्ड डायबिटीज डेचं थीम होतं प्लेस डायबिटीज अँड द वर्क प्लेस. म्हणजे वर्क प्लेसला होणारा जो ताणतणाव आहे तो कमी करून मधुमेह रुग्णांना त्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याच्याबद्दलचं त्यांनी काही त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. वा, खरंच महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ताणतणाव हा कमी करायला म्हणून शारीरिक सोबत मानसिक सुद्धा लक्ष, मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षामध्ये काय संशोधन याच्यामध्ये झालं आणि आता या आधुनिक जगामध्ये भविष्यामध्ये या क्षेत्रात काय नवनवीन गोष्टी येणार आहेत, काय नवीन संशोधन होणार आहे, प्रामुख्याने डायबिटीसशी संदर्भात? नक्कीच. आता डायबिटीजमध्ये टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन्स आहेत. रुग्णास इन्सुलिनचे 3 ते 4 डोसेस घ्यावे लागतात आणि ते खरंच पेनफुल आहे, रुग्णास त्रास होतो. त्याच्यामुळे रुग्ण ते इन्सुलिन घ्यायला नकार देतो. आपण त्यांना कधीही म्हटलं इन्सुलिन आपण आता तुमच्या शुगर कंट्रोल होत नाहीये, आपण इन्सुलिनकडे वळूयात, त्यांचा पहिला नको असा शब्द असतो. तर त्याला उपाय म्हणून नवीन डिलिव्हरी सिस्टम्स निघाले आहेत. त्याच्यामध्ये इन्सुलिन पॅचेस असतात किंवा इन्सुलिन पंप्स असतात. या पॅचेस किंवा पंप्समध्ये त्यांना इन्सुलिन इंजेक्ट करायची गरज नाही, तर ते पॅचेसनी आपोआप आतमध्ये शरीरामधले मिनिट टू मिनिट ब्लड ग्लुकोज टेस्ट होऊन इन्सुलिन शरीरामध्ये सोडलं जातं. तसेच इन्सुलिनचे सबक्युटॅनियस पंप सुद्धा असतात. ते पंप सुद्धा पोटावर किंवा आपल्या अप्पर आर्मला दंडावरती लावून त्याच्यातनं इन्सुलिन हे निघत जातं. ही खूप एक चांगली इनोव्हेशन आहे डायबिटीसच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर अजून नवीन सांगायचं म्हणजे नवीन इंजेक्शन्स निघाले आहेत, नवीन इन्सुलिन आहे जे फक्त वन्स अ वीकली, आठवड्यातनं एकदा घेतल्याने सुद्धा त्याचा बऱ्याप्रकारे उपाय असतो, इफेक्ट राहतो. म्हणजे रोजची घेण्यापेक्षा समजा आठवड्यातनं एकदाच घेतलं तर त्याच्यामुळे पेशंटचा कॉम्प्लायन्स पण वाढतो, पेशंट ते हॅपीली एक्सेप्ट पण करतो. अगदी खरं. आणि त्याचा ट्रीटमेंटवरती ट्रीटमेंट पण चांगला असतो. हे झालं टाईप 2 डायबिटीज बद्दल. बरोबर. त्यानंतर टाईप 1 डायबिटीजमध्ये जिथे आपल्याला इन्सुलिनच द्यायचं आहे अशा रुग्णांमध्ये हे तर उपाय आहेच. याच्याशिवाय पॅनक्रियासचं ट्रान्सप्लांटेशन हे सुद्धा एक छान रिसर्च सुरू आहे. काही ठिकाणी पॅनक्रिया ट्रान्सप्लांट झालेले सुद्धा आहेत आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा 80 ते 90% रिव्हर्सल हे एक्सेप्टेड झालेले आहेत. तर पॅनक्रियाटिक आणि तसंच आयसोलेट सेल ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच जे पेशी आहेत ज्या पॅनक्रियासमधल्या इन्सुलिन तयार करतात त्या सेल्सचं ट्रान्सप्लांटेशन. ह्या दोन्ही ट्रान्सप्लांटेशन आपल्या भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. पुण्यामध्ये पण काही सेंटर्स आहेत, तिथे पण सध्या सुरू झालेलं आहे. आणि पुढच्या काही वर्षामध्ये, सध्या ही खर्चिक बाब आहे पण पुढील काही वर्षामध्ये नक्कीच सर्वसामान्य माणूस सुद्धा हे नक्कीच उपाय करू शकते. ससूनमध्ये जे सामान्य रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काही जी OPD आहे डायबिटीसची त्याबद्दल काही माहिती देऊ शकता का आपण? आपल्याकडे ससूनमध्ये बुधवारी दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये डायबिटीज OPD ही चालवली जाते. बुधवारी दुपारी 2 ते 4 OPD नंबर 60 इथे. त्याच्यामध्ये आपण रुग्णांना जी औषधे आहेत, इन्सुलिन आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट रुग्णांना मिळतं. आणि आपण सहसा त्यांना 2 ते 3 महिन्याची औषधं हे देत असतो. आणि त्यांना 1-2, 3-3 महिन्यांनी आपण किंवा ज्यांचं अनकंट्रोल डायबिटीज असेल अशा रुग्णांना आपण 1 महिन्याला बोलून त्यांचा फॉलोअप घेत असतो, जेणेकरून आपल्याला त्यांच्या डोजेसमध्ये जे काही चेंजेस करायचे असतील किंवा नवीन औषधं सुरू करायची असतील ते त्यांना आपण देत असतो. आणि शिवाय त्यांच्या आपण ज्या ब्लड टेस्ट आहेत त्या सुद्धा, आणि सोबत ॲन्युअल चेकअप ज्याच्यामध्ये रेटिनापासून ते त्यांच्या पायाच्या फूटपर्यंत हे सगळे आपण टेस्टिंग सुद्धा करून घेत असतो. या सगळ्या विषयाचा मॅडम आपण जेव्हा आढावा घेतला तेव्हा आपण मधुमेही रुग्णांसाठी
काय पथ्य पाळावीत ते सविस्तर सांगितलं आहार विहाराबरोबर. पण आता जो सर्वसामान्य रुग्ण आहे की ज्याला काही तो डायबेटीस नाही झालेला पण तरी सुद्धा भविष्यामध्ये असं काही होऊ नये किंवा जनरलच कुठल्याही पेशंटला ते होऊ नये, तर आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना, शेवटाकडे जाताना आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांना असे कोणती तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय किंवा अशी कुठली लाईफस्टाईल सांगू इच्छिता का की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला या रोगाला सामोरं जायला लागणार नाही? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार. वेळेत, कमी, मोजका, पौष्टिक आणि योग्य वा. असा आहार घ्यावा. आपल्या शरीराला दुसऱ्या काहीही गोष्टींची गरज नसते, एवढा आहार हा पुरेसा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा ॲटलिस्ट 30 मिनटं तरी व्यायाम करतच राहावा. यांनी मधुमेहच नाही पण BP सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते आणि मानसिक आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 ते 8 तासाची शांत झोप. ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाने मला वाटतं 7 ते 8 तासाची मानसिक म्हणजे स्वास्थ्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. ती 7 ते 8 तासाची झोप ही व्यवस्थित घेण्यातच यावी. महत्त्वाचा चौथा मुद्दा म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधं वेळेवर आणि त्याच डोसेसमध्ये घ्यावे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मनाने आपल्या बॉडीवर एक्सपेरिमेंट्स करू नये. बरेचदा असं होतं, अरे आता मला बरं वाटतंय, मी आता ही औषधं बंद करतो, असं करू नयेत. महिन्याच्या महिन्याला किंवा ॲटलिस्ट किमान 3 महिन्याला त्याचा व्यवस्थित मॉनिटरिंग करावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं ही कमी जास्त करावीत. त्यानुसारच जे ओव्हर काउंटर पेन मेडिकेशन्स मिळतात किंवा दुसरे जे औषधं मिळतात ती याचा टाळावा. खरंय. प्रेक्षक हो, असं म्हणतात, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. खरंच हा समाज सुखी असावा आणि निरामय अर्थात आरोग्य संपन्न असावा असं आपल्याला वाटतच असतं. वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर आपण निरामय राहण्यासाठी, आपण निरोगी राहण्यासाठी जे काय करता येईल त्याचे अनेक उपाय आपल्याला डॉक्टरांनी आज सांगितले. बेसिकली आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडे तर लक्ष द्यायचंच आहे, पण मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा तितकंच जपणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा डायबेटीसचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळे आपली जीवनशैली ही जितकी आपण धावपळीची, धकाधकीची, ताणतणावाची ठेवू तितकं आपण या रोगाला आमंत्रण देतोय स्वतःहून असं एकंदरीत चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि तरीसुद्धा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे पुढे रोग होण्यापेक्षा आधीच जर आपण आपल्या या जीवनशैलीत सकारात्मक असे बदल करून घेतले तर आपल्याला या रोगाला सामोरं जायला लागणार नाही. आणि जर दुर्दैवाने आपण याला सामोरं जायची वेळच आली तर मात्र डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घेणं आणि त्यांनी दिलेला सल्ला त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळणं हे मात्र रुग्णाच्या हातात आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर मधुमेहासारखा हा जो सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा रोग आहे तो आपल्याला तितका त्रास देऊ शकणार नाही. डॉक्टर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे, जो ग्रामीण, शहरी, सुशिक्षित, अशिक्षित सर्व प्रकारचा आहे, त्यांना त्यांच्या भाषेत समजेल आणि अगदी नेहमीच्या आपल्या मनामधल्या शंकाही तुम्ही छोट्या छोट्या दूर केल्या. या संदर्भात इथे आलात, ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.